लिंबापासून जादूने जर अशी पावडर तयार करता आली तर काहीही जादू नाही आहे, खूप सोपी रेसिपी आहे। जर लिंबू तुमच्याकडे भरपूर असतील, शेतामध्ये असतील किंवा उन्हाळ्यात लिंबू महाग होतात म्हणून आत्ताच लिंबू खरेदी करून तुम्ही अशी रेसिपी बनवून ठेवू शकता आणि ही 4 महिन्यापर्यंत टिकते, काहीही होत नाही किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा टिकते। मी घेतले तिथं 12 लिंबू आणि याला मध्यभागून कट करून घेते। याच्यासाठी तुम्हाला फक्त साखर लागणार आहे सोबत। 10 ते 12 लिंबूसाठी मी 1 किलो साखर वापरत आहे। साखर थोडीशी जास्त वापरली तरी सुद्धा चालते आणि याला काही शिजवायचं वगैरे नाही आहे। 2च गोष्टींचा वापर करून छानपैकी पावडर तयार होतेच। तुम्ही बघितलीच आहे की ती पावडर कशी दिसते। सगळे लिंबू मी हाफ मध्ये कट करून घेतलेत आणि मग आता याचा सगळा काही रस मी काढून घेत आहे। सगळे लिंबू व्यवस्थित पिळून घेतलेत। तुम्ही लेमन स्क्वीझरचा पण वापर करू शकता आणि लवकर काढून घेता येईल तुम्हाला रस। माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हता म्हणून मी हातानंच सगळा काही रस इथं काढून घेतलेला आहे। याच्यामध्ये बिया तशाच राहत आहेत, त्यानंतर आपल्याला गाळून घ्यायच्यात सर्व काही ज्या बिया आहेत त्यामुळे त्याची काही काळजी न करता व्यवस्थितपैकी सगळा लिंबू तुम्ही पिळून घ्या। आणि ज्यानंतरनं आपल्याला 1 किलो जी साखर लागणार आहे त्याच्यासाठी तुम्ही एक मोठी परात घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल। सर्व काही लिंबू आता पिळून घेतलेत आणि बघा किती भरपूर रस तयार झालाय। तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर बनवू शकता। 10 ते 12 लिंबूसाठी मी 1 किलो साखर वापरत आहे, त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता। आणि या ज्या काही सर्व साली आहेत ना त्यासुद्धा तुम्ही रिसायकल करू शकता, त्याला वाळवून ठेवायच्या सालींना आणि ती साल पुन्हा मिक्सरमध्ये काढून तुम्ही देव घासण्यासाठी किंवा पितळीची भांडी घासण्यासाठी त्या सालीच्या पावडरचा वापर करू शकता। ओके, तर आपली नेक्स्ट स्टेप आहे साखर घेण्याची। मी 1 किलो साखर घेतली आहे। किलोनुसार जर माप लक्षात येत नसेल तर 5 वाटी साखर घ्या 10 ते 12 लिंबांसाठी। हे माप तुम्हाला सोपं जाईल। 5 वाटी साखर आणि 12 लिंबू असं हे प्रमाण आहे। मोठ्या परातीमध्ये आता मी साखर घेतली आहे, त्याच्यामध्ये जो काही रस काढला आहे ना लिंबाचा तो ओतून घेते। थोडासुद्धा पाण्याचा अंश आपल्याला याच्यामध्ये ठेवायचा नाही आहे, फक्त ओरिजिनल लिंबूचाच रस आहे, याच्यामध्ये दुसरं काहीही मिक्स करायचं नाही आहे। आणि याच्या लिंबामध्ये जो काही पल्प असतो ना तो सुद्धा गाळणीने वरतीच राहतो, तर जेवढा काही रस खाली येतोय तेवढाच आपल्याला वापरायचा आहे। बाकी एक सुद्धा लिंबाचं बी वगैरे मध्ये जाऊ द्यायचं नाही। छानपैकी आता इथं रस मी गाळून घेते आणि याला आता आपण मिक्स करून घेऊयात। व्यवस्थितपैकी चमच्याने याला मिक्स करून घेतले। 1 दिवसामध्ये होणारी ही रेसिपी नाही आहे, तुम्हाला 4 ते 5 दिवस याच्यासाठी लागतील किंवा जर तुमच्या घरामध्ये ऊन येत असेल तर मग खूप लवकरसुद्धा होऊ शकतं। रस थोडासा मला जास्त वाटत होता म्हणून मी वरून साखर टाकून घेतली आहे। तुम्हाला जर वाटत असेल की जास्त पातळ झाले किंवा लिंबाचा रस जास्त आहे तर तुम्ही आणखीन एखादी वाटी साखर ॲड केली तरी चालते, काहीही फरक पडत नाही। कारण की आपण हे स्टोअर करतोय लिंबाचं ज्यूस बनवण्यासाठी, म्हणजे आपण जे लिंबू सरबत बनवतो ना त्याच्यासाठी ही पावडर बनवणार आहोत। तर आता हा दिवस होता पहिला, मी हे रात्रभर तसंच ठेवलं। एका कडेला कोणतीही जागा सिलेक्ट करून तुम्ही तिथं ठेवून द्या। बाहेर गॅलरीमध्ये आमच्याकडे खूप धुराळा येतो म्हणून मी बाहेर ठेवली नाही, खूप धूळ असते म्हणून मी घरातच याला सुकण्यासाठी ठेवलेला आहे। जर तुमच्याकडे ऊन असेल आणि धूळ वगैरे येत नसेल तर तुम्ही 2-3 तास उन्हामध्ये सुद्धा याला ठेवू शकता आणि सावलीमध्ये दिवसभर सुकवून घ्या। दिवसभर उन्हामध्ये वगैरे ठेवू नकात, घरीत सुकून घ्या। आता हा आहे दिवस दुसरा। तुम्हाला रोज सकाळी एकदा आणि रात्री एकदा याला फक्त खालीवरी करून मिक्स करून ठेवायचं आहे। आता हे रोज मी मिक्स करतानाचे व्हिडिओज आहेत, तुम्हाला हळूहळू हे घट्ट होताना दिसत असेल। नंतर 2-3 दिवस मी व्हिडिओ केला नाही मिक्स करताना, थोड्या 2-3 दिवसानंतर हे असं घट्ट झालं आणि आणखीन 1-2 दिवस ठेवायचा मी विचार केला। हा आहे ज्या दिवशी मी मिक्सरमधून काढणार आहे त्याच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आणि भरपूर आता घट्टपैकी झालं होतं, जशी खडीसाखर होते तसं। मग मी म्हटलं की याला मस्तपैकी आता फिरवून घेऊयात। मग मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि बघा किती छानपैकी याची पावडर होत आहे। एकदम बारीक आपण पिठी साखर करतो ना तशी याची मिक्सर करून घ्या, म्हणजे जेव्हा पण तुम्ही ज्यूस बनवाल तेव्हा ती छानपैकी मिक्स होईल, इझिली मिक्स होईल। बघा भरपूर तयार झालेला आहे 1 किलो साखरमध्ये।
हे मिश्रण बनवताना जर वाळायला उन्हात ठेवणार असाल ना तर त्याच्यावरती सुती कापड झाकून ठेवा, म्हणजे धूरमध्ये जाणार नाही, किंवा मग सावलीतच वाळवा. थोडेसे पेशन्स ठेवा. 4 ते 5 दिवसामध्ये छानपैकी अशी पावडर तयार होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. असे भरपूर व्हिडिओ चॅनलवरती आहेत तर ते सुद्धा नक्की पहा. आपण भेटूयात अशाच आणखीन एका युजफुल व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, काळजी घ्या.